नमस्कार मित्रांनो, लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 2026च्या फेब्रुवारी महिन्याच्या 5 तारखेला या निवडणुकीचे मतदान होणार आहे आणि ग्रामीण भागातील संख्येने अधिक प्रमाणात असलेल्या या लाभार्थी शेतकऱ्यांना या निवडणुकीच्या मतदानासाठी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये हे लाभार्थी शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल, अशा प्रकारच्या बातमीने सध्या जोर धरलेला आहे. नमो योजनेचा 8वा हप्ता हा 2 ते 2.5 महिने झाला तरी थकीत आहे. PM किसान योजनेचे राज्यातील जे शेतकरी लाभार्थी असतात तेच लाभार्थी शेतकरी हे देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात. PM किसान योजनेचा 21वा हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित होऊन 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि केंद्र शासनाकडून राज्यातील या लाभार्थी शेतकऱ्यांचा डेटा राज्य शासनाच्या कृषी विभागाला देखील पाठवण्यात आलेला आहे. PM किसान योजनेच्या राज्यातील लाभधारक शेतकऱ्यांची संख्या 90,41,221 इतकी आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या लाभधारक शेतकऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी हे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाणार, अशा प्रकारच्या बातम्या मीडियाच्या माध्यमातून सध्या व्हायरल होत आहेत. PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. त्यामुळे PM किसानचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कठीण असल्यामुळे फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात. राज्यात निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही एक जुनी व नियमित शासकीय योजना असल्यामुळे याच्या लाभाचे वितरण हे ठराविक लाभार्थ्यांना केले जात असल्यामुळे या योजनेच्या लाभामध्ये वाढ, नवीन घोषणा किंवा नवीन लाभार्थ्याचा समावेश हे आचारसंहितेच्या काळात करता येत नाही. त्यामुळे लवकरच नमोच्या 8व्यासाठी लागणारा निधीची तरतूद शासनाकडून करून हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी एक ठराविक तारीख निश्चित करून यासाठी एक GR काढून शासन याची तारीख जाहीर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही अपडेट आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.